नायगावमध्ये पूर्व वैमनस्यातून एका इसमावर गोळीबार करण्यात आला आहे। या हल्ल्यात कोणी जखमी झाले नाही। नायगाव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे। फिर्यादी वेणुगोपाल पोन्नम वय वर्ष 34 हा नायगाव पूर्वेच्या जुचुंद्र येथील गोपीकिसन संकुलात राहतो। त्याने दिलेल्या फिर्यादीवरून तो सोमवारी रात्री 11:30च्या सुमारास नायगाव पश्चिमेकडून दुचाकीवरून आपल्या घरी जात होता। पुलावरून उतरून पुढे गेल्यावर काही अंतरावर त्याला 2 जणांनी अडवले। त्यांच्यात बाचाबाची झाली। काही अंतरावरून त्या दोघांनी फिर्यादीच्या दिशेने गोळी झाडली, मात्र खाली वाकल्याने वेणुगोपाल बचावला। हल्लेखोर त्यानंतर पळून गेले। या घटनेनंतर वेणुगोपाल यांनी नायगाव पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला। त्यांना एक रिकामी पुंगळी आढळून आली। फिर्यादीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी लक्ष्मण पंचाला, पोचालू आकुला या दोघांना अटक केली। त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेचे कलम 109, 2, 5 तसेच शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3 आणि 5 या अन्वये गुन्हा दाखल केला। त्यांना मध्यरात्री नालासोपारा येथून अटक करण्यात आली। आरोपी आणि फिर्यादी हे ताडी विक्रीच्या व्यवसायात आहेत। त्यांचा वाद होता असे पोलिसांनी सांगितले। मात्र आम्ही गोळीबार केला नसल्याचा दावा आरोपींनी केला आहे। आम्ही फिर्यादीचा पाठलाग केला आणि आमच्यात बाचाबाची झाली, परंतु आम्ही गोळी झाडली नाही असे आरोपींनी सांगितले। पोलीस या दाव्याची सत्यता तपासत आहेत। माझा वेणुगोपाल भूमय्या पोन्नम माझं नाव आहे आणि मी परवा म्हणजे ते वेस्टला बिअर शॉपमध्ये 4 दिवसापासून कामाला लागलाय। तिथून दुकान बंद झाल्यानंतर मी तिकडे पुढे एक मावशीकडे ताडी आणायला गेलो होतो। आमचा ताडीचा व्यवसाय सर, ते ताडीच्या व्यवसायासाठी मी 20 लिटर ताडी आणायला गेलो होतो, कारण की मला रात्री 10 वाजला 11 वाजला म्हणजे ते दुकानात निघायला लेट झाला। मग तेवढं तर मला ते मावशीला फोन करून सांगितलं येऊ का? ती मावशी बोलली ये घेऊन जा म्हणून। मग मी तिथून येताना ते माझ्या गावची 2 माणसं मला समोरून दिसलं की लक्ष्मण पंजाला आणि पोचालू आकुला। ते दिसलं कोणी, मी काय केलं ते आपल्या नायगाव वेस्टला एक मच्छी मार्केटच्या पुढे गेल्यानंतर एक चर्चच्या समोर पहिल्या गेटला मी तिकडे त्यांना बघून मी तिथेच थांबला आणि ते पुढे जाऊन युटर्न मारून दुसऱ्या गेटवरून युटर्न मारून की माझा पाठलाग करत होता। मग मी तिकडेच गाडी थांबवून मी त्यांचा व्हिडिओ शूट केला। ते माझं पुसून म्हणजे पुढे निघून गेले। मग त्याच्यानंतर मी फटाफट मी क्रॉस करून पुढे गेला आणि माझ्या जे सेटकडे बिअर शॉपकडे कामाला करत होते तिकडे थांबून मी त्यांना थांबवला, म्हणजे ते स्पॉटवर म्हणजे मच्छी मार्केटच्या जरा पुढे लकी बिअर शॉप म्हणून तिकडे। मग ते तिथे स्पॉटवर ते काय त्यांना थांबवला। मी दादा हाक मारला त्यांना, भाई क्या हुआ क्यों हे करत आहे, म्हणजे आमच्या गावमध्ये लँग्वेजमध्ये बोलला त्यांना। ते परत काय मारायचा विचार आहे का, परत मला काय मर्डर करायचा विचार आहे का, तुमचा काय विचार आहे, म्हणजे हे टायमाला माझ्या पारला कशाला करतात आणि माझा व्यवसाय मला म्हणजे माझ्या पोरांसाठी मला ते काम करून देणार नाहीत का, तुम्ही माझ्या पारला काय करतात? मी त्यांना हे सवाल केलेला होता। ते बोलते नायगाव म्हणजे तुमच्या बाबाचं आहे का, म्हणजे नायगाव तुमचं आहे का, हे तुझ्या बापाने विकत घेतलेलं आहे का, असं म्हणजे उलटा सुलटा बोलून मला हे करत होता। नंतर मग ते फुल टाईटमध्ये होतं दारू पिऊन आणि नंतर मग ते साहेब ते पेट्रोलिंगचे साहेब लोक कोण होता ते दोघं साहेबांना मी आवाज दिलेला। ते कुठे आपला नायगावच्या ब्रिजवरून म्हणजे आपला ए बाजूला येत होता की आमच्या बिअर शॉप समोरून जात होता। त्यांना हो साहेब म्हणून मी हाक मारला। ते साहेबांना सांगितलं साहेब असं माझा पारला करतात की हा दोघं माणसं आमच्या गावचीच आहे, गाव साईडची। हा दोघांमुळे मला ते त्रास होते की म्हणजे मला माझा जीवाचा धोका आहे यांच्यापासून, की अगोदर पण माझ्या 2 वेळेला ते आमच्या मीटिंगसाठी बोलवलं होतं, आमच्या ताडीच्या व्यवसायाचं मीटिंग करण्यासाठी। का ते वेळेला पण माझ्यावर हल्ला करायला ते कोयता घेऊन हे केलं होतं। हां, ते विषय हे केल्यानंतर मग तेव्हा माझा मित्र होता एल्लाय बैरी म्हणून, त्याचं नाव म्हणजे एल्लाय बैरी आहे गावचं नाव आणि इकडे राकेश बोलतात। त्यांनी म्हणजे ते कोयत्यासाठी ते कोयता मारताना म्हणजे त्यांनी ते वाचवलं मला। ते कोयता किचून घेतलेला होता। मग ते भांडण मिटल्यानंतर ते आमच्या दोघांचं ते क्रॉस FIR केला। मी तर त्याच्यावर नावाने कंप्लेंट नाही केला की माझ्या मित्राने त्याचा विरोधी कंप्लेंट टाकला, तो पण क्रॉस FIR केला। ते परत म्हणजे माफी मागायला होता तो आणि त्याच्या बायको सगळे म्हणजे माफी मागल्या कोटी मी बोलला ठीक आहे चल आमच्या गावचे ते भांडण मिटणार म्हणून मी सोडून दिला। मग ते विषय नंतर ते मनात राग ठेवून परत मग हा लक्ष्मण पंजाला आणि हे दोघं माझ्यावर ते मला परत म्हणजे मला मारण्यासाठी ते काहीतरी हे केलं म्हणून। आणि ते तिकडे माझ्यासोबत बोलताना ते पोलीस लोकांसोबत बोलताना तो ते एक छोटा फोनवरून बोलत होता की असा विषय की कुठले काय बोलतात ते काय हे करत होतं ते आपल्याला माहित नाही, पण ते छोटा मोबाईल ते पोचालो आपल्याकडे मोबाईल होता, ते कोणाला तरी कंटिन्यू फोन करत होता। तेव्हा मला डाऊट वाटला की माझ्या भाऊजींना मी फोन करून मी हे बोलून घेतला की दोघं भाऊजी माझे एक भाऊजी टीव्हीला म्हणजे काम करतात आणि आपल्या इकडे एक आपला जुचंदरला बागवेला बिअर शॉप तिकडे काम करतात। तिकडे काम करतात ते लगेच ताबडतोब म्हणजे 15-20 मिनिटात तिकडे पोहोचला। तेवढ्यात म्हणजे साहेबाला लोकांनी तिकडे वेस्टची साहेब होते ते त्यांना दम देऊन पाठवला। मग साहेब पण स्वतः विचारलं तर काय बोला की इकडे दारू पिवायला आलेत म्हणून, ते असं म्हणजे ते रुबावशी म्हणजे तिकडे ते बोलत होतं ते। पण नंतर साहेबांनी अक्कलला तुम्ही कुठे नालासोपारला राहतात तर इकडे कशाला आलेत म्हणून ते साहेबांनी ते केलं, त्यांना हाकलून दिलं। तिथून हाकलून दिल्यानंतर साहेब लोक पण निघून गेले। मग मी
माझ्या भाऊजी आल्यानंतर पोचल्यानंतर मग दोघे भाऊजी पहिला अर्गेले अंजय तो आलेला होता, त्याच्यानंतर माझा श्रीनिवास भाऊजी म्हणून आले होता. ते आल्यानंतर मग मी काय केलं, ती पोचालो वाकला आणि लक्ष्मणला फोन केला होता. लक्ष्मणचा फोन स्विच ऑफ येत होता आणि पोचालो वाकलाचा मोबाईल चालू होता, त्याने उचलला फोन. कॉल केल्यानंतर माझ्या भाऊजीने बोलला, माझ्या भाऊजीला फोनवर बोलून दिला की वेणूच्या पारला काय करतात तुम्ही, म्हणजे वेणूच्या कशाला तुम्ही हे करतात, दुश्मनी करतात, उगाच त्याला मारायचा प्रयत्न काय करायचं, म्हणजे असं सवाल विचारला होता की तुम्ही कशाला पारला करतात ते विचारल्यानंतर मग ते माझ्या भाऊजीला पण उलटा सुलटा बोलला, आम्ही जे काय करायचं ते करणार, असं हे ते आणि ते खोटा आरोप देत होता. मला 20 लाख रुपये बोलला, 30 लाख रुपये बोलला, खोटा आरोप करत होता माझ्यावर. मग माझ्या भाऊजीने सांगितलं तुझा ते खोटा आरोप कशाला करतात, तू असं नाही बसून बोलायचा, असा विषय नाही, ते रात्रीच्या टायमाला त्याला म्हणजे पारला कशाला करतात म्हणून माझ्या गावची भाषेमध्ये बोला, त्याला समजवला. नंतर मग तिथून आम्ही निघालेत, माझा भाऊजी पाठी होता दोघं आणि ते मी पुढे होता आणि ईस्ट म्हणजे वेस्टमधून मी ईस्टला आलो ब्रिज चढून. ते माझ्या मित्रासोबत मी बोलत होता, ते राकेश एल्लायबरी म्हणून तो होता, त्याच्यासोबत बोलत होतो. आणि नंतर इकडे पुढे आल्यानंतर माझा भाऊजी पाठी होता, ते अज्ञात व्यक्ती होता, कोणतरी माहीत नाही, तो रुमाल बांधून असं तोंडाला, तो माझ्यावर म्हणजे ते कसं ते उजव्या हाताने ते काय होता माहीत नाही, ते पण बंदूक म्हणजे हाताला लावला आणि पुढे गेला. पुढे जाऊन तो गोळी मारल्यानंतर मी 2 मिनिटं सुमशाम होता, माझा म्हणजे असं चक्करसारखा आला की माझा भाऊजी पटकन धावत आला की तुला लागला, म्हणजे ते गोळी मारला तेव्हा मी झुकलो, माझा फोन चालू होता. मग तेवढ्यात माझा गोळी लागला म्हणून माझ्या मित्राला बोलला, पण ते मी असं डायरेक्ट झुकला तर मग त्याला माझा गोळी नशिबाने माझ्या आईवडिलांचा कृपा असेल मला लागला नाही गोळी. मग ते वेळेला मी तिकडे थांबला, 2 मिनिट थांबला. नंतर मग माझा भाऊजी आणि हे बोलले की आपण असं नाही सोडायचं, ते हे आता कारवाई करायला लागेल, कारण की दरवेळेला म्हणजे तू त्यांच्याबद्दल कंप्लेंट करत नाही, तू त्यांच्या विरुद्ध काय करत नाही म्हणून ते लोक तुझा फायदा घेतात, तुला मारण्यासाठी आणखीन ते हे करतात. मग भाऊजी जे सांगण्याकोटी मी तिकडे गेला आणि पोलीसकडे दाखवलं, म्हणजे असा विषय म्हणून सांगितलं त्यांना. सांगितलं कोटी ते आपला साहेब होता तिकडे कोणतरी, ते मला FIR म्हणजे हे करत नव्हता आणि मलाच उलटा तुला हे केलेलं का ते केलेलं का असं दमदाटी देत होता. रात्रीची ते परवा म्हणजे कसं ते ड्युटीला होतात ना, ते सगळे स्टाफ माझ्या विरुद्धच बोलत होता, काय रे चुत्या मादर बडवे असं तसं म्हणजे उलटा शब्दच वापरत होता तिकडे. मग ते नंतर मग तिकडे गेल्यानंतर थोड्या वेळाने त्याचा पोचालो अकोलाचा फोन आला. तेव्हा ते एका साहेबाने होता की त्यांनी फोन उचलायला सांगितला. मग पहिल्या अगोदर मी फोन कट केला त्याचा 2, मग ते पोचालो अकोलाचा ते तू उचल म्हणून फोन केला होता. मग ते टायमाला मला फोन करायचा त्याचा काही गरज नव्हता, त्यांनी फोन केला मला. त्याला माहित होता की माझ्यावर म्हणजे काहीतरी करतात असं, त्याला संशय आहे का काय माहीत नाही, ते मिसफायर झाला म्हणून त्याला इन्फॉर्मेशन गेलेला वाटते, तो मला फोन केलेला तिकडे साहेबांच्या समोर. ते फोन उचलला, मग साहेबांनी काय केला की थोडा आम्हाला विचारपूस केला. नंतर म्हणजे आमचा FIR दाखल करत नव्हता आणि पुढे म्हणजे कसं त्यांना माझा भाऊजीला एका नरेश म्हणून आहे त्यांच्यासोबत मग ते घेऊन गेलो होता तिकडे पुढे नाला सुपारला आणि परत आम्हाला पण इकडे आणलं होता. ते कोण ASF का BSF का अधिकारी होतात, ते त्यांना घेऊन म्हणजे इकडे पण पाठवलेलं, जे जागेवर घडलेला ते पंचनामासाठी इकडे पाठवलेला होता, कुठे झाला काय घटना झाला. मग ते बघून ते गेलेलं होता. परत मग उद्या सकाळी घटना घडल्यानंतर कधी घटना घडली? रात्री 12च्या दरम्यान. 12च्या तारीख काय होती? तारीख आहे शनिवारी रात्री शनिवारी रात्री म्हणजे 11 ऑक्टोबर. हां, 12च्या दरम्यान म्हणजे 12. आणि याच्यावरती गुन्हा दाखल झाला. हां, गुन्हा किती वाजता दाखल झाला? ते काल झालं सर, काल रात्री 11-12 वाजेपर्यंत झालं ते गुन्हा दाखल. म्हणजे तब्बल 24 तासानंतर हा गुन्हा दाखल झाला. 24 तासानंतर तो मग याच्यामध्ये जेव्हा तुम्ही फिर्याद घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेले त्यावेळी त्यांनी सरळ FIR नोंदवली का? नाही, ते आम्हाला उलटा सुलटा प्रश्न विचारत होता, म्हणजे खोटा आरोप करतो, तू खोटा बोलतोस म्हणून मला हे करत होता. तर मी असं पण सांगितलं सर तुम्ही पहिलं बघा, प्रत्यक्ष बघा काय ते तुम्ही हे करा. माझा पार्ला पण करत होता, वेस्टला पण मी तिकडे पोलीस हवालदार लोकांना पण सांगितलं हे असं माझा पार्ला करतात. आणि पहिल्यापासून मला यांच्यापासून मला भीतीच होतं की कारण की 2 वेळेला माझा हे केलं होता, म्हणून मी त्यांना ते पण स्पष्ट सांगितलं आणि स्पष्ट सांगितलं कोणी पण मला खोटा आरोप म्हणून ते हे करत होता. नंतर मॅडम होते आणि ते मोठे सर होते, त्यांचं नाव मला माहीत नाही, आणि ते त्यांच्या कृपेने म्हणजे कसं ते बघितला, पहिला स्टेटमेंट माझा घेतला आणि माझे जे आहेत ते आणि माझ्या मित्रांनी लोकांचा पण हे घेतलं होतं. नंतर मग ते FIR दाखल केलेलं होता.